नमस्कार. नाशिकमधील देवळालीगाव भागातील सुप्रसिद्ध मानसी ब्युटी पार्लरला आपण आज भेट दिलेली आहे. चला तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार. आपण नाशिकमधील मानसी ब्युटी पार्लरला भेट दिलेली आहे. या त्यांच्या ओनर आहे आशा सोनवणे. चला तर आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेऊया. तुम्ही स्वतःबद्दलचे इंट्रोडक्शन द्या. माझे नाव आशा किशोर सोनवणे. मी एक ब्युटिशियन आहे आणि तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात. या फील्डमध्ये तुम्ही कसे आलात? या फील्डमध्ये जर म्हणायला गेलं तर आपण म्हणतो ना की प्रत्येकाचा एक गोल असतो, तसा माझाही लहानपणापासून एक गोल होता की शिक्षणाबरोबर की आपण एक सक्सेसफुल एक ब्युटिशियन व्हायचा. आणि तो गोल पूर्ण झालाय आणि एक ब्युटिशियन म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. तुम्ही स्पेशल काय कोर्स केलेला होता का? हो. प्रत्येकाला जर कोणत्याही फील्डमध्ये जायचं असेल तर एक कोर्स करणं फार गरजेचं असतं. तसं मीही या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मलाही स्किनचा, हेअरकटचा, म्हणजे प्रत्येक जे ब्युटिशियनच्या याच्यामध्ये असतं, मेकअप पासून तर पूर्ण गोष्टींचे कोर्सेस असतात आणि ते पूर्ण केल्यानंतरच तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरू शकता. तुम्हाला या क्षेत्रात ग्रो करण्यासाठी तुमच्या कुटुंबाची काय मदत झालेली असेल? हो, नक्कीच. ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी खरोखर जर म्हणायला गेलं तर लग्नाच्या आधी बहिणींचा माझ्या खूप सपोर्ट झालेला आहे, प्रचंड सपोर्ट झालेला आहे. आणि लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर किशोर सोनवणे त्यांनी मला खूप होप्स दिले आणि ह्या क्षेत्रामध्ये प्रचंड मदत केलेली आहे. आणि जर म्हणायला गेलं तर सासू, जाऊबाई यांनी सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. पण जर आपण म्हणतो ना की एका सक्सेसफुल जेंट्सच्या मागे लेडीज असते, तसं एक सक्सेसफुल एक माझ्या मागे माझे मिस्टर नेहमी असतात आणि अजूनही त्यांचा मला प्रचंड सपोर्ट आहे. मेकअप साठीच्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही या क्षेत्रात येणाऱ्या नवीन लोकांना काय मार्गदर्शन कराल? आत्ताच्या न्यू जनरेशनला खूप गरजेचं असं आहे की आताचं धूळ प्रदूषण वाढलेली प्रचंड आहे. तर प्रत्येक न्यू जनरेशनच्या मुला मुलींनी तुम्ही लहानपणापासूनच जसे जसे तुम्ही यंग होत जाल तसं तसं तुम्ही तुमच्या स्किनची प्रचंड काळजी घेतली पाहिजे. वरच्यावर तुम्ही आता जर सपोज 16-17च्या वरती जर झाला तर क्लीनअप करणं गरजेचं आहे. तुमचे हेअरकट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही एक छान दिसाल आणि तुमचा लुक चांगला असेल आणि स्किन चांगली असेल याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे चांगले आणि वाईट अनुभव आले असेल ते सांगा. बिझनेसमध्ये वाईट अनुभव असे जास्त नाही आहे माझ्याकडे. चांगले भरपूर अनुभव आहेत आणि त्यातला जर काही अनुभव सांगायचे जर म्हटलं तर ह्या पार्लरची ओनर तो एक खूप छान माझ्यासाठी अनुभव आहे. ते एक सरप्राईज मिस्टरांनी दिलेलं आहे की खूप कष्ट केल्यानंतर आपण जे म्हणतो ना की पदरात काहीतरी पडतं, तसं माझ्या मिस्टरांनी मला हे पार्लर गिफ्ट केलेलं आहे. तर तो खूप माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. तुमचा पुढचा भविष्य काळातील प्लॅन काय आहे बिझनेस पुढे वाढवण्यासाठी? बिझनेस पुढे वाढवण्यासाठी जर म्हणाल तर माझं हे एक पार्लर आहे आणि जेल रोडला अजून एक पार्लरची ओपनिंग करते. तिथे युनिसेक्स टाकण्याचा प्रयत्न चालला आहे. माझा मुलगा आता सध्या पुण्याला आहे लॉरियल पार्लरमध्ये. तर त्याचं युनिसेक्स झालेलं आहे शिकून आणि केसांमध्ये मास्टर डिग्री केली त्याने. तर त्याला इथे आणायचं आहे असं एक हे. आणि मुलींना जर म्हणायला गेलं तर मी क्लासेस घेते. माझे आतापर्यंत जर म्हणायला गेलं तर 1,500-2 हजाराच्या वरती मुली माझ्याकडनं शिकून गेलेत आणि त्यांनी पार्लरही टाकलेत. अजूनही मी क्लासेस घेते. तर मुलींनाही सक्सेस खूप मिळावं अशी माझी फार इच्छा आहे, त्या स्वतःच्या पायावर उभं राहावं असं.
धन्यवाद मॅम. आशा सोनालीस मॅमनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि ब्युटी टिप्स आणि ट्रिक्स यांनी भरपूर चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेले आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघत राहा इंडिया लाईव्ह 365. मी अंजली आयरे.